सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अनेक तहसील कार्यालयामध्ये शिधापत्रिका धारकांच्या मोठ्या तक्रारी येत असतात। मात्र राहता तहसील पुरवठा विभागामध्ये कार्यक्षम पुरवठा अधिकारी भारत खरात यांच्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या तक्रारींचा लगेच निपटारा होत असल्याने व वेळेत काम होत असल्याने तक्रारी कमी झाल्या। अनेक तहसील कार्यालयामध्ये शिधापत्रिका धारकांच्या मोठ्या तक्रारी येत असतात। मात्र राहता तहसील पुरवठा विभागामध्ये कार्यक्षम पुरवठा अधिकारी भारत खरात यांच्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या तक्रारींचा लगेच निपटारा होत असल्याने व वेळेत काम होत असल्याने तक्रारी कमी झाल्या, असे शिधापत्रिका धारक आता बोलत आहे। राहता तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागात पारदर्शकपणा आणण्यासाठी व वेळेत कामे होण्यासाठी तालुका पुरवठा अधिकारी भारत खरात हे राहत्याचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षमपणे काम करत असून शिधापत्रिका धारकांना आपल्या रेशन कार्ड संदर्भात कोणत्याही कामासंदर्भात काही अडचण असल्यास थेट तालुका पुरवठा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले। खासगी एजंट किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क न करता थेट कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी माध्यमांशी बोलताना केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी। पुरवठा निरीक्षक भारत खरात सन 2021 पासून राहता तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहे। पुरवठा कार्यालयामध्ये काम करत असताना एक जनतेची सेवा म्हणून मी त्या कामाकडे पाहत असतो आणि बरेच ग्रामीण भागामधून जे अज्ञान लोक असतात किंवा कमी शिकलेले लोक असतात ते आमच्याकडे रेशन कार्डसाठी वारंवार चक्रा मारतात आणि रेशन कार्ड हा त्या कुटुंबाचा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि महत्त्वाचा विषय असतो आणि जेव्हा ते लोक आमच्याकडं अर्ज घेऊन येतात तेव्हा असं त्या व्यक्तीचा आम्हाला विविध मुदतीत काम करून देणं आमची शासनाची एक जबाबदारी असते। परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की बरेचसे बाहेर जे प्रायव्हेट खाजगी एजंट असतात ते अर्जाला मध्येच रस्त्यामध्ये अडवणूक करून तुमचं काम मी करून देतो, माझी साहेबांची चांगली ओळख आहे असं भूल थापा देऊन काही कारणं देऊन त्या लोकांकडून ते काम वेळेत होत नाही। त्याच्यानंतर जेव्हा ते अर्ज आमच्याकडे येतात, साहेब माझं 10 दिवस झाले काम झालं नाही, 1 महिना झाला माझं काम झालं नाही, मग तेव्हाच आम्ही जेव्हा विचारपूस करतो की तुम्ही हे अर्ज कोणाकडे दिले तेव्हा ते लाभार्थी आम्हाला सांगतात की बा आम्ही XYZ व्यक्तीकडे आमचा अर्ज दिलेला आहे, आम्ही आमची एवढी आर्थिक आम्ही त्याला रक्कम पण दिली आहे परंतु अजून आमचं काम झालं नाही। त्याच्यानंतर माझ्या लक्षात आले की हे बरेचसे लाभार्थी लोक अर्जदार लोक हे थेट कार्यालयाशी संपर्क न करता ते खाजगी एजंट मार्फत आमच्याकडे काम आणतात। मग ते कुठंतरी तिथं आळा बसण्यासाठी आम्ही एक नागरिकांना अर्जदारांना आव्हान केलं आहे, तुमचं कोणतंही जरी काम असेल रेशन कार्ड विषयक असो, अन्नधान्य चालू करण्याविषयी, तुम्ही खाजगी एजंट मार्फत न येता डायरेक्ट थेट संपर्क या कार्यालयात करावा की जेणेकरून त्या कामामध्ये एक पारदर्शकतापणा निर्माण होईल आणि जे लोकांची जी आर्थिक हेळसांड होते किंवा आर्थिक नुकसान होतं आहे ह्याला कुठंतरी आळा बसवण्यासाठी आम्ही ते एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर एक आपलं हे लावले की नागरिकांनी आमच्याकडं समक्ष संपर्क करून आपलं काम करून घ्यावं आणि ह्याच्यामध्ये कोणातरी काय अडचण असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा असं आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे।